नमस्कार, मी आशिष मगर. स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु या युट्यूब चॅनलवर. आणि सध्या एक अशी बातमी आलेली आहे जी अत्यंत दुर्दैवी आहे. काल म्हणजेच विधानसभेच्या अधिवेशनामध्ये किंवा विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये विधानसभेमध्ये माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी एक महत्त्वाची घोषणा किंवा महत्त्वाचा मुद्दा तिथं सांगितला. आणि त्यांनी असं सांगितलं की महाराष्ट्रातल्या जवळपास 18,000 शाळा ज्या आहेत, ज्यांची पटसंख्या 20 पेक्षा कमी आहे, अशा 18,000 शाळा आता सरकारी शाळा बंद होणार आहेत. म्हणजे महाराष्ट्रातल्या या 18,000 शाळा बंद झाल्यानंतर या शाळेत शिकणारे जे काही 12, 15, 14, 18, 10, 5 जे काही विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांचं पुढे काय होणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शाळा बंद करण्याचं कारण काय, तर त्या शाळा शासनाला चालवायला परवडत नाहीत. आता मुळात शाळा हा काही म्हणजे असा विषय नाही, व्यापार नाहीये. काय शाळा काय व्यापार आहे का? व्यापार नाहीये. मुळात शिंदे साहेबांना जिल्हा परिषद शाळेचं महत्त्व माहित आहे. शिंदे साहेबांनी इतका सुंदर स्टँड घेतला एका गोष्टीवर की त्यांचं असं म्हणणं होतं की सगळे शिक्षक वाईट नाहीत, जिल्हा परिषदच्या शाळा खूप चांगलं काम करतात आणि विशेष म्हणजे बरेचसे शिक्षक चांगले प्रामाणिकपणे काम करतात आणि त्याच्यामुळं ही मुलं शिकू शकतात गोरगरिबांची. त्यांनी हेही सांगितलं की मी स्वतः सुद्धा नगरपालिकेच्या शाळेतला विद्यार्थी आहे आणि मी मुख्यमंत्री झालो. म्हणजे नगरपालिकेच्या शाळेतून येऊन मुख्यमंत्री झाले. किंवा दादा भुसे असतील सध्याचे आपलं शिक्षण मंत्री, ते सुद्धा जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकून शिक्षण मंत्री झाले. सध्या आपल्या वारे गुरुजीची एक शाळा आहे जी जगातल्या पहिल्या 10 शाळांमध्ये निवडल्या गेलेली आहे. भारतातली एकमेव शाळा आहे जी जगातल्या पहिल्या सुंदर 10 शाळांपैकी एक शाळा, सगळ्यात चांगल्या क्वालिटी गुणवत्तापूर्ण असलेल्या शाळांमधली एक शाळा म्हणून निवडल्या गेली आहे. पण एक महत्त्वाची गोष्ट आहे की आता 10 मध्ये तर निवड झाली, पण 10च्या पुढच्या ज्या गोष्टी आहेत त्या मात्र कशावर आहेत, तर ईमेलवर आहेत. म्हणजे समजा आपल्याला मतदान करायचं आहे ऑनलाईन, आहे की नाही, तर ऑनलाईन एक लिंक आहे, त्या लिंकवर क्लिक करून आपल्याला वारे गुरुजींच्या शाळेला मतदान करायचं, तर ते प्रत्येकानं करावं आणि भारताचं नाव जगाच्या एकंदरीत जगाच्या व्यासपीठावर मोठं करावं किंवा जगामध्ये भारताचं नाव मोठं करावं, भारताची मान उंचवावी. म्हणून प्रत्येकाला माझी विनंती आहे की प्रत्येकाने वारे गुरुजीच्या शाळेला ऑनलाईन मतदान करा. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट की शिंदे साहेबांनी एवढं सगळं सांगितलंय, अजूनही आम्हाला शिंदे साहेबांकडून अपेक्षा आहे की या विद्यार्थ्यांवरती अन्याय होऊ देणार नाहीत आणि या शाळा बंद पडू देणार नाहीत. कारण मुळात शाळा हा परवडणे न परवडण्याच्या पलीकडचा विषय आहे. शाळा किंवा शिक्षण हा मूलभूत हक्क आहे. RTI नुसार शिक्षण ही काय आहे, शिक्षण ही मूलभूत हक्क आहे. शिक्षण हा मूलभूत हक्क आहे आणि मग जर तो मूलभूत हक्क असेल तर तो हक्क हिरावून घेण्याचा आपल्याला कोणाकडूनही अधिकार नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की यांनी असं सांगितलं की मग या शाळांसाठी काय करणार आपण, ज्या बंद पडलेल्या शाळा आहेत त्यांच्यासाठी काय करणार आपण, तर त्या शाळांसाठी आपण काहीतरी एखादी पर्यायी वाहन व्यवस्था करणार आणि ती जवळच्या 2 ते 3 किलोमीटरच्या शाळेमध्ये घेऊन जाणार. साधारणतः 20 पेक्षा कमी असलेल्या पटसंख्या किंवा 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा कुठे आहेत, वाडे, वस्ती, तांडे, है की नाही, आणि आदिवासी पाडे, अशा ठिकाणी ह्या सगळ्या शाळा आहेत. इथं ऑलरेडी पक्के रस्ते आहेत का, तर याच्यातल्या बऱ्याचशा ठिकाणी पक्के रस्ते नाहीत. जसं की नंदुरबार असेल, कोकण असेल, अशा ठिकाणी. नंदुरबारमध्ये मी स्वतः नोकरी केलेली आहे. नंदुरबारमध्ये तर आज सुद्धा शाळेवर जायला रस्ते नाही आहेत. मग अशा ठिकाणी तुम्ही कोणत्या वाहनाची व्यवस्था करणार, तर तिथं वाहनाची व्यवस्था असू शकत नाही. किंवा गडचिरोली असेल, नंदुरबार असेल, कोकण असेल, त्याच्यानंतर यवतमाळमधला काही भाग असेल, तर अशा ठिकाणी जंगलही फार मोठ्या प्रमाणात, मोठमोठी जंगलं आहेत. मग अशा ठिकाणी मुलं 3 ते 5 किलोमीटर पैदल कसे जाणार, तेही दप्तराचं ओझं घेऊन. एकीकडे ज्यांनी धोरण आणलं किंवा ज्यांना असं वाटतं शाळा परवडत नाही, त्यांची जर तुम्ही लेकरबाळं पाहिली तर ती लेकरबाळं काय करतात, तो अक्षरशः ज्यांनी हे धोरण राबवायचं किंवा हा जो निर्णय घ्यायचा ठरवलंय त्यांच्या घरच्या लेकरांना घरातला डब्बा त्यांच्या स्कूल व्हॅनपर्यंत किंवा त्या स्कूलच्या शाळेपर्यंत नेण्यासाठी नोकर चाकर आहेत. म्हणजे डब्बा एक जण घेतो, बॅग एक जण घेतो, त्या मुलाला एक जण कडेवर घेतं आणि त्या गाडीमध्ये नेऊन बसवतं, अगदी गेटपर्यंत जाऊन, गाडीपर्यंत जाऊन, आणि शाळेत सोडल्यानंतर वापस येताना सुद्धा गेटपासून घरात घेऊन येतात. म्हणजे स्वतःच्या लेकरांना अशा सगळ्या सुविधा. पण गोरगरिबांचे लेकरं मात्र 3 ते 5 किलोमीटर पैदल जातील, पावसात, इचुकाट्यात, हे की नाही, या सगळ्या गोष्टी. आणि अगदी पहिली दुसरीचे लेकरं म्हणजे त्यांचं वय काय असतं, 6 वर्ष 7 वर्ष, अशी मुलं या जंगलातून म्हणा, या कच्च्या रस्त्याने म्हणा कसं काय जाणार, आणि तेवढं दप्तराचं ओझं घेऊन कसं जाणार, मायबाप तरी त्यांना कसे जाऊ देणार. म्हणजे खरंच आईवडील त्यांना जाऊ देतील का 3 किलोमीटर एका 6 वर्षाच्या मुलाला पैदल. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार व्हायला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिक्षण हे व्यापार नाही की ते तुम्हाला परवडावं. म्हणजे 2च विद्यार्थी आहेत बाबा, त्याच्या मागे मला एक शिक्षक आहे, त्याचा पगार 1 लाख रुपये आहे, हे हिशोब तुम्ही करू शकत नाही. शिक्षण हे मूलभूत हक्क आहे, कोणालाही शिक्षणापासून वंचित ठेवता येणार नाही. आणि हे जे चाललंय की आपण बसने येऊ किंवा नेऊ, ते प्रॅक्टिकली ते शक्य नाही आहे. जरी कागदोपत्री शक्य वाटत असेल किंवा सगळ्या गोष्टी वाटत असल्या तरी हे कागदोपत्री शक्य आहे, पण प्रॅक्टिकली ह्या गोष्टी शक्य नाहीत. रोजचा प्रवास मुलांचा किंवा एवढ्या लहान मुलांना घरातून त्यावेळेला डब्बा होईल किंवा हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे अत्यंत
म्हणजे अशक्य कोटीतल्या आहेत त्या. त्याच्यामुळे शिंदे साहेबांना माझी कळकळीची विनंती आहे की हा जो निर्णय घेतला 18,000 शाळा बंद करण्याचा, तो निर्णय ताबडतोब रद्द करावा आणि इथल्या शाळा वाचवाव्यात. कारण इथल्या शाळा वाचल्या तरच गोरगरीब जनतेचं शिक्षण होणार आहे. म्हणजे शेतकरी, शेतमजूर, गोरगरिबांना या सरकारी शाळेशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. जर ह्या सरकारी शाळा जर बंद झाल्या 18,000, तर याच्यात शिकणारी जी काही मुलं आहेत, जी काही मुलं असतील 1.5-2 लाख, ती सगळी मुलं शिक्षणापासून वंचित राहतील. एकीकडे जग सगळं शिक्षणासाठी म्हणजे एवढ्या सगळ्या सुविधा देत आहे, सवलती देत आहे, शिक्षणावर एवढा भर आहे, शिक्षणाचा टक्का वाढावा, लोकांनी सुशिक्षित व्हावं म्हणून सगळ्या जगात प्रयत्न चालू असताना भारतात आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रासारख्या प्रगतिशील राज्यामध्ये किंवा पुरोगामी राज्यामध्ये अशा पद्धतीचा निर्णय घेणं हे अत्यंत चुकीचं आहे. म्हणून शासनाला आपली कळकळीची विनंती आहे, शिंदे साहेबांना कळकळीची विनंती आहे की शिंदे साहेब, तुम्ही जिल्हा परिषद शाळेचं महत्त्व जाणून आहात, तुम्ही नगरपालिकेच्या शाळेचं महत्त्व जाणून आहात. किमान तुम्ही तरी या निर्णयावर म्हणजे हा जो निर्णय आहे तो निर्णय रद्द करावा आणि ह्या शाळा पूर्ववत सुरळीत चालू ठेवाव्यात. एकही शाळा बंद करू नये. जपानचं एक उदाहरण दिलं जातं आपल्याकडे की जपानमध्ये एका गावातून एकच मुलगी शाळेला येणार होती. त्या एका मुलीसाठी त्यांनी ट्रेन चालू ठेवली होती. तिचं पूर्ण शालेय शिक्षण होईपर्यंत एकाच मुलीसाठी एक ट्रेन धावली त्यावर तिथं, है की नाही. मग जर जपानसारखा देश शिक्षणाला इतकं महत्त्व देत असेल, एका मुलीसाठी ट्रेन पाठवत असेल, तर आपल्याला फक्त शाळा आहेत त्या चालू ठेवायच्या, त्या बंद करू नका. एवढी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. आणि जनतेला सुद्धा माझं सांगणं आहे की अशा पद्धतीनं 18,000 शाळा बंद करणं हे योग्य नाही. म्हणून प्रत्येकाने जास्तीत जास्त लोकांना कळवा, जास्तीत जास्त लोकांना मेसेज करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांनी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांपर्यंत हा मेसेज पाठवा की शाळा बंद करू नका, शाळा चालू ठेवा, गोरगरिबांच्या शिक्षणामध्ये अडथळा येऊ नये यासाठी तुम्ही प्रयत्न करावेत आणि आम्हाला ती तुमच्याकडून अपेक्षा आहे. धन्यवाद. यानंतर महत्त्वाची गोष्ट की गोरगरीब खेड्यापाड्यातल्या लोकांना अजूनही शिक्षणाच्या म्हणाव्या तशा सोयीसुविधा उपलब्ध नाहीत किंवा शाळेतल्या शिक्षणानंतर मुलं घरी अभ्यास करण्यासाठी किंवा तसं काही वातावरण नाही, तर त्यांच्यासाठी आपल्याकडं एक सुंदर अशी योजना आहे. योजना म्हणजे काय, तर आपलं ATM गुरु एज्युकेशन नावाचं एक ॲप आहे प्ले स्टोरला. त्या प्ले स्टोरच्या ॲपमध्ये जा. त्याच्यामध्ये नवोदय, स्कॉलरशिप आणि इंग्रजी व्याकरण, मराठी व्याकरण अशा सगळ्या बॅचेस आहेत. त्या बॅचेस तुम्ही घेऊ शकता. विशेष म्हणजे तुमच्याकडे पैसे नसतील, तुम्ही गरीब असाल, तर त्याच्यामध्ये रेकॉर्डेड नवोदयची आणि स्कॉलरशिपची रेकॉर्डेड बॅच आहे, फ्री बॅच आहे. आतापर्यंत 10,000 ते 12,000 मुलं त्यातून अभ्यास करतायत. त्याच्यामध्ये 365 व्हिडिओ आहेत, ती तुम्ही घेऊ शकता. तिला काय 20-30 रुपये इंटरनेट हँडलिंग चार्ज लागतो. मला काही रुपया भेटत नाही, फक्त त्या ॲपचा तेवढा खर्च आहे. तेवढा खर्च तुम्हाला करावा लागेल. आणि त्या रेकॉर्डेड बॅचमध्ये कंटेंटमध्ये सगळे व्हिडिओ आहेत 365 पेक्षा अधिक. ते तुम्ही कितीही वेळा कधीही पाहू शकता. तर ATM गुरु एज्युकेशन हे ॲप डाउनलोड करून घ्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ATM गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा. एवढं बोलतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय.